रा.चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून अमृताचा पुतळा नावाचा लेख. ज्याच्या स्पर्शातून फुलांनी कोवळीक शिकावी, वाणीतून अमृताने माधुर्य लुटावे आणि दिठीतून पौर्णिमेने शीतलता अनुभवावी, त्याचा सहवास किती सुखद असेल. त्याच्या सहवासात विष अमृताचा ध्यास घेत असेल, मरण चिरंजीवनासाठी तपस्वी बनत असेल आणि वेदना संतृप्तीत विरून जात असेल. याच कल्पनेने माझे वेडे मन त्याचा ध्यास घेते, त्याच्या आठवणीने विव्हळ होते. वाटते त्याच्या संजीवक स्पर्शाने जीवनाचे सोने व्हावे आणि त्याच्या दिठीच्या चांदण्यातील अमृताने न्हाऊन निघावे. आणि मग उत्कंठा शतकांच्या पावलांनी धावू लागते. पाहता पाहता माझे मन इंद्रायणीच्या तीरावरील त्या एकाकी झोपडीत प्रवेश करते, ज्याने उभ्या महाराष्ट्राला माऊलीची माया दिली. त्याच्या पोरकेपणाने डोळे पाणावतात आणि जीव गलबलून जातो. अजून ज्यांना पंखही फुटले नाहीत, अशा पिलांना घरट्यात ठेवून आईने चारा आणायला जावे आणि त्या कोवळ्या जीवांना कायमचे अंतरावे, तशीच ती स्थिती. कधीही न भेटणाऱ्या आईची वाट पाहणाऱ्या त्या वेड्या पोरांकडे पाहून क्षणिक काळाचेही हृदय फाटून जात असेल. मनात येते, यांचे छत्र हिरावून घेणाऱ्यांना हृदयच नव्हते का? पण त्या महामानवाच्या मनात अशी उद्वेगाची, कटुतेची छाया कधीही तरळली नाही. बाळाची वाट पाहणाऱ्या आईच्या डोळ्यांत जे काहीसे हळुवार असते, त्याचाच प्रत्यय मला त्याच्या स्नेहाळ आलोकात येई. तो कारुण्यात पावले लपवीत आणि जीवातळी जीव अंथरीत चालू लागला की त्याच्या स्नेहाने दिशा भारावत आणि वाटेवरील अणुरेणूतून कृपा ओथंबू लागे. ज्ञानेश्वराचे व्यक्तिमत्व म्हणजे प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभा यांचे प्रयाग तीर्थ. त्याच्या प्रेमाने चराचराला धवळले होते, प्रज्ञेने सर्वज्ञतेला कवळले होते आणि प्रतिभेने विधात्यालाही लाजवले होते. युगानुयुगे चाललेल्या पूर्णतेच्या प्रवासातील अखेरचे पाऊल टाकण्यासाठीच त्याचा जन्म होता. आपल्या अपार्थिव सामर्थ्याचे रहस्य त्यानेच एके ठिकाणी स्पष्ट केले आहे. या अलौकिकतेमुळेच त्याने लौकिक आघातांवर मात केली. त्याच्या अवतरणापूर्वीच महाराष्ट्र जडमूड होऊन पडला होता. त्याने जाणिवेच्या मंदिरात जीवनाची भूपाळी गायली आणि सह्याद्रीची आत्मशक्ती जागवली. त्याच्या आश्वासक हाकेला साद देण्यासाठी अस्तींतून दधीची जागे झाले आणि रक्षेतून कळीकाळाचा माथा फोडणारे फिनिक्स झेपावले. त्याच्या स्पर्शाने महाराष्ट्रातील शिळांतून चितकळा फुलल्या, मातीतून शांती अंकुरली आणि तृणपर्णातून वज्रशक्ती पालवली. त्याच्या मृत्युंजयी प्रेरणेने दासी जनीने भक्तीची उपनिषदे गायली आणि यातीहीन चोख्याने भावनेच्या चोखपणाचे महिमान उद्घोषिले. केवळ 21 वर्षाचा जीवनकाळ. खरे म्हटले तर एवढ्या अवधीत उच्चतम साधनेचा श्रीगणेशाही अशक्यच. हा महात्मा 21 वर्षात सर्व काही आटपून कृतार्थ हृदयाने निघून गेला. मानवी मोजमापाने त्याच्या मनाचे जीवनाचे क्षेत्रफळ मोजणार तरी कसे? 10 दिशांनी आकाशाला मिठी देण्यासाठी भुजा पसराव्या तसे चराचर विश्व त्याच्या अनुभूतीच्या कवेत सामावले होते. जेव्हा समाजाने उपेक्षिले, द्विजांनी वाळीत टाकले आणि आप्तांनी उपहासिले, तेव्हा तो खचला नाही, तापला नाही. रात्रभर अंधारात लुप्त झालेला सूर्य जसा पहाटे अमृताचा शिडकावा करीत प्रकट होऊ लागतो, तसाच ज्ञानेशही
अज्ञातवासात शुभंकर शक्तीचा संचय करीत राहिला. समाज बहिष्कृत अवस्थेत जिणे जगत असताना त्याने आपल्या भावंडांसह ज्ञान आणि सौंदर्य यांची लयलूट केली. तो कधी गोरक्षाच्या विराट योगिक शक्तीचे रहस्य उकलीत बसे, तर कधी ब्रह्मगिरीच्या माथ्यावर बसून योगेश्वर कृष्णाच्या विचारांची व्याप्ती मोजी. कधी एखाद्या आम्रतरूच्या तळवटी बसून याज्ञवल्क्याच्या दृष्टीतून ब्रह्माचे आलोडन करी, तर कधी व्यासांचा मागोवा घेत सकल शब्द ब्रह्माचे चिंतन करी. दशोपनिषदांचा मकरंद त्याने मनसोक्त चाखला होता आणि षडदर्शनांचा परिपाकही लुटला होता. कधी इंद्रायणीच्या तीरावर, कधी गोदेच्या संगमावर, तर कधी ब्रह्मगिरीच्या चढणीवर असताना त्याला मी पाहिले आहे. डोळ्यांच्या अंजुळीतून सौंदर्याचे आचमन करीत तो भटकत असे. वर्षाकाळाच्या प्रारंभी महात्म्याच्या कृपेप्रमाणे बरसणारे आकाशाचे हृदय पाहून त्याचे मनही सहानुभावाने ओसंडू लागे. जलधारांत न्हाऊन निघालेली आणि हिरव्या रोमांचांनी मोहरलेली सह्यागिरीची शिखरे पाहून तो आनंदविभोर होत असे. कोवळ्या कोंभांतून भूमीच्या मार्दवाची गीते पालवू लागली की त्याच्या ओठांवरही स्वरांची कोवळी पालवी लसलसू लागे. शरद तर त्याचा लाडका ऋतू. चकोर तलगांच्या हळवेपणाने शारदीय चंद्र काळेतील अमृतकण टिपून घेताना त्याचे भान हरपून जाई. शारदाच्या ओलाव्याने चंद्रबिंबू पालवू लागले की त्याच्या हृदयालाही हर्षाचे भरते येई. पौर्णिमेच्या उत्तर रात्री साऱ्या आसमंताला सुखाची शिरशिरी भरली की तो गोदावरीच्या काठाने उगाचच भटकत राही आणि जळ लहरींवर नाचणाऱ्या चंद्रिकेच्या वेलीचा फुलोरा पाहताना सौंदर्य समाधीत धुंद होई. अशा स्थितीत त्याला निद्रेचेही भान राहत नसे आणि मग पहाटेच्या दवाने सर्वांग भिजल्यावर तृणपर्णाशी हसत नि फुलांशी खेळत तो कुटीराकडे परत फिरे. वृक्षांवर पालवीचे रोमांच उभे करणारा, वेलींना मंद निळाने सुखस्पर्श करणारा आणि आनंद जळाने फुलांचे डोळे ओलावणारा वसंतही या गंधवेड्या ज्ञानेशाने लुटला आहे. वसंताच्या आगमनाने कोकिळांच्या कंठांतून उमलणारे स्वरवैभव, लताकुंजांतून बहरलेला फुलोरा, पुष्करिणीतील कमळांतून ओसंडणारा अमोद आणि वाऱ्यावर वाहणारा सुगंध यांच्या आस्वादाने भरलेले कितीतरी क्षण त्याने अनुभवले आहेत. गोदा प्रवरा यांच्या प्रशांत संगमावर उभे राहून क्षणसंतृप्त आणि चिरसंतप्त पश्चिमेच्या भावनांचे बदलते रंग त्याने भुकेल्या डोळ्यांनी न्याहाळले आहेत. अन मग त्या भावसदन मनस्थितीत कुठून तरी येणाऱ्या संगीताच्या लहरीवर तरंगत घरी परतल्यावरही त्या सरलेल्या गीताची स्मृती सारी रात्र जागवीत असे. वैजयंतीमालेने शोभणाऱ्या मेघश्यामाप्रमाणे दिसणारा इंद्रधनुष्यान्वित मेघ चंद्रदर्शन होताच लक्ष योजनांवरून त्याला मिठी देणाऱ्या कुमुदिनीचा अपार्थिव अनुराग, सूर्याच्या कोवळ्या स्पर्शाने सारा संकोच दूर सारून उमलणाऱ्या पद्मिनीची आगळी प्रीती, केसरांना धक्का न लावता कमळांवर विसावणाऱ्या भ्रमरांचे हळुवारपण, यौवनाच्या उंबरठ्यावर पाऊल टाकणाऱ्या अंगनेच्या अंगांगातून निथळणारी लावण्याची नव्हाळी, सुखस्मृतींप्रमाणे तनमनाला दरवळून टाकणारा फुलांचा सुगंध, मुकुळाचा तीक्ष्ण पण मवाळ स्पर्श, कापुराची उटी ल्यालेल्या महिषाप्रमाणे शोभणारा हिमगिरी, अशी कितीतरी सौंदर्य निधाने त्याच्या मनकोशात संचित होती. एकदा गोदावरीच्या परिसरातील त्या रम्य तपोवनात मरणाचेही मरण पाहणारी योगसाधना त्याने सुरू केली. जिथल्या रमणीयतेने तप स्वयमेव रूप धरते आणि अनुभूती हृदयाला वरते, असे ते लोभस तपोवन. शांती अन प्रसन्नता येथील अणुरेणूतून निथळत होती. त्या रमणीय परिसरात एक प्रशांत शिवालय होते.
त्या शिवालयाच्या सानिध्यातच ज्ञानेश्वरांनी ती चिरस्मरणीय साधना सुरू केली. हृदयाच्या गर्भागारात आत्मज्योतीच्या प्रकाशात शिवदर्शन घेऊ पाहणारी उत्कंठाच जणू आसनस्थ झाली. क्षणांची काही पाखरे मनोवेगाने भिरभिरत गेली आणि पाहता पाहता सिद्धीच्या अंतिम क्षणाचा सुवर्णहंस ज्ञानेशाच्या पदकमळांवर विसावला. अमृताची पहाट ढवळली. हृदय पुष्करातून प्रकाश जळाची झरी वाहू लागली. जीव आनंदाच्या दोंदावर लोळू लागला. त्याच्या इवल्याशा नेत्रकळिकांत आकाश लपीछपी खेळू लागले. आधीच कांतिमान असलेल्या देहात आगळेच सौंदर्य सौंदर्य संचारली. संध्येच्या लालस लालिमा मुसावल्यासारखे ते रूप नितळपणात सोनचाफ्याचा कळा नि मोहकतेत अमृताचा पुतळा. जणू स्फटिकात चैतन्य संचारले आहे. जणू रत्नबीजाला तेजाचे कोंभ फुटले आहेत. मोत्यांची पक्वता दाटल्यामुळे शिंपल्यांची शिवणी जशी उतटते तशी पापण्यांच्या कवळीतून झेपावणारी दृष्टी गगनाला गवसणी घालीत आहे. साधनेच्या वेदीवर तेज आणि शांती यांचे स्वयंवर झाले आहे. यानंतरच त्याने नेवाशाला मोहिनी राजाच्या साक्षीने ज्ञानेश्वरी लिहिली. मुठभर पंडितांच्या हाती गोठलेले ज्ञानामृताचे कुंभ ज्ञानेश्वराने आपल्या वाङ्मोहिनीने खुले केले आणि स्त्रीशूद्रांसाठी ज्ञानाची गवांधी घातली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत शब्दांच्या माध्यमातून अरूपाला रूप दिले आणि अतींद्रिय इंद्रियांकरवी भोगविले. ज्ञानेश्वराच्या प्रतिभेच्या किमयेने प्रमेय रुचीस आले आणि महाबोधाच्या ठिकाणी कोवळीक दुणावली. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेशाची वाङ्मयी मूर्ती. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेशाची वाङ्मयी श्रीमूर्ती. सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे असे त्या ग्रंथाचे स्वरूप आहे. त्यामुळेच हजारो वारकरी त्या ग्रंथाची आई म्हणून पूजा बांधतात. ज्ञानेश्वरात राहिला नाही, गिरिगिव्हारात लपला नाही आणि मठात बसून घटपटाच्या तरकटातही रमला नाही. त्याने जनी जनार्दन पाहिला. त्या सर्वात्मकाची पूजा त्याने स्वकर्मकुसुमांनी बांधली. ज्ञानेशाच्या सहज संचाराने महाराष्ट्रातील रंजल्या गांजलेल्या दीनदलितांना अपार जिव्हाळा लाभला. त्याचमुळे अखेर त्याचे रूप दृष्टिआड करताना अवघा महाराष्ट्र आक्रोश करू लागला. बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओघ वारा वाट मुरडताती अशा शोकाकुल मनस्थितीत सर्वांनी समाधीचा करुण गंभीर प्रसंग अनुभवला. आता ऐसे कोणी होणे नाही असे हताश उद्गार वातावरणात उसळले. आईच्या मायेला आचवलेले माझे मन सदैव त्याच्या मागे भिरभिरते आहे. त्या हरपल्या श्रेयाचा शोध घेत ते कडेकपारी भटकते आहे. ज्ञानेश्वरीच्या शब्दाशब्दातून त्याचे मनोमय रूप उभवून ते वेडे समाधान करून घेत आहे. पण अशाने त्याचे समाधान होत नाही. त्याचा खुळा ध्यास काही केल्या सरत नाही. ज्ञानेशाचे सगुण साकार रूपडे साक्षात प्रकटावे आणि आपले इवलेसे हृदय चोफाळून त्याची इवलीशी पूजा बांधावी असे राहून राहून वाटते. ही माझ्या खुळ्या मनाची खुळी आशा कधी पुरी होईल का? तो निराकारात समरसलेला विराट आत्मा नामयाच्या वेड्या इच्छेसाठी पुन्हा सगुण साकार होऊन आला होता म्हणे. मग मलाही तो भेटेल का? क्षणैक नक्षत्रांचा डाव आवरून
आणि चंद्रसूर्याची चेंडूफुली थांबवून माझ्या अर्थहाकेला तो साथ देईल का? त्याने फक्त एकदाच प्रकटावे आणि आनंद सरोवरात आंदोलणाऱ्या कमळांसारख्या डोळ्यांतून माझ्यावर अपार स्नेहाची दृष्टी फक्त एकदाच प्रकटावे आणि आनंद सरोवरात आंदोलणाऱ्या कमळांसारख्या डोळ्यांतून माझ्यावर अपार स्नेहाची वृष्टी करावी. लेख समाप्त.